तर हे बघा मित्रांनो, आपल्या नांदेड जिल्ह्यात काय चालू आहे की सतत पाऊस चालू आहे. 8 दिवस उघडला आणि अजून पाणी चालू आहे बघा. हे शेतकऱ्याचे बघा, शेतकऱ्याचे काय आपल्याच घरचं आहे बघा. पूर्ण कापूस आलाय, वेचणीला कापूस आलाय आणि पूर्ण पाऊस चालू आहे बघा. आता हे सगळा खराब होऊन जाते बघा. पिवळा पडतंय, काळा पडतंय. पहिलेच शेतकऱ्याला कोणता भाव नाही. अजून सोयाबीनाचे खळे राहिलेत आणि पूर्ण बघा पावसानं खराब व्हायलंय. हे बघा मित्रांनो, हातात आलेले पीक बघा वाया चाललंय. खळे नाही, काही नाही. अजून शेतकऱ्याची दिवाळीच्या सीझनमध्ये पूर्ण दिवाळच निघलेलं आहे बघा. आणि शासनाला काही घेणं देणं नाही. कोणते पीक विमे टाकतो म्हणला, पीक विमे टाकले नाही. कोणते नासाडी नाही. अर्धे शेतकऱ्याच्या पुरामुळं वावरं वाहून गेले, सोयाबीन वाहून गेले. आणि अजून बघा कापसाची वेचणी राहिली, पाऊस चालू आहे, पूर्ण कापूस खराब होऊन जाते बघा. कोणाला काही घेणं देणं नाही, तळमळ नाही, काही नाही बघा. जगाचा पोशिंदा बघा शेतकरी असून शेतकऱ्यांचं पूर्ण हाल चालू आहेत बघा. आणि याची कोणालाच काही घेणं देणं नाही बघा. मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मुख्यमंत्री, नेते, आमदार, खासदार यांच्यापर्यंत पोहोचू द्या मित्रांनो.